महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशात जी माहिती दिली आहे ती फार महत्वाची आहे. आता फार कमी लोकांना कोश वगैरे काय प्रकार आहे माहीत नसतं, तर त्यामुळे हे लिहावं लागतं. ते म्हणतात 100 वर्षापूर्वी हे व्रत कुणालाही माहीत नव्हतं. आता हा कोशही 50-60 वर्षापूर्वीचा आहे. याचा अर्थ त्याच्याही 100 वर्ष आधी, आजपासून 150 वर्षापूर्वी हे व्रत कुणाला माहीत नव्हतं. पेशवाईतल्या कागदपत्रात सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख आढळत नाही. म्हणजे 150 वर्षापूर्वीच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये सत्यनारायण पूजेचा उल्लेख आढळत नाही. सत्यनारायण हे जोड नाव आहे, सत्य आणि नारायण. विष्णू सहस्त्रनामात हे नाव नाही. विष्णूची जी नावं आहेत 1000 विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, त्याच्यात हे नाव नाही. विष्णूचा या नावाशी काही संबंध नाही. या पूजेचे प्रारंभीचे नाव सत्यपीरेर पूजा असेल. सत्यपीर नावाचा पीर, पीर ही संकल्पना मुस्लिम धर्मामध्ये सुफी संप्रदायातून ती आली आहे. वीर जे आहेत, वीर ही संकल्पना हिंदू धर्मात आहे, जैनांमध्ये सुद्धा आहे. मी जैनाला महावीर म्हटलंय, हनुमानाला आपण महावीर म्हणतो. आणि जे 52 वीर आहे आपल्याकडे महाराष्ट्रातील, 52 वीरांची पूजा करण्याची प्रथा आहे. 52 वीरांच्या 52 काठ्या मिरवण्याची परंपरा आहे. ती यक्ष संस्कृतीतून आलेली आहे. खऱ्या अर्थाने वीर ही संकल्पना यक्ष संस्कृतीतली आहे, पूजा करणाऱ्या लोकांच्या संस्कृतीतली आहे. पण त्याचं रूपांतर पीर मध्ये झालं. पीर हा मुसलमानात अतिशय लोकप्रिय झाला. फार मोठे विद्वान होऊन गेले कलकत्त्याला, महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री. तर हरप्रसाद शास्त्री यांच्या मते सत्यनारायणाच्या पूजेचा उगम मुसलमानी आहे. म्हणजे मुसलमानी परंपरेत या पूजेचा उगम आहे. म्हणजे हिंदूंची ही पूजा नाही, हिंदूंची ही कथा नाही. आज मुसलमान लोक काही कथा सांगत नाही किंवा पूजाही करीत नाही, पण आपल्या हिंदूंनी मात्र ती अतिशय महत्वाची मानली. आणि अनेक आनंदाचे प्रसंग आपल्या आयुष्यात आले की सत्यनारायणाची पूजा करतात लोक.